लाठीचार्ज होना ही होना है। ये बात आता घे, आता थोडी लागली, आता थोडी लागली, आता घे। नाही कुणाच्या बापाचा, नाही कुणाच्या बापाचा। आज विभागीय आयुक्त कार्यालय समोर जे आंदोलन होतं ते 9 पतसंस्था आणि सहकारी बँकाचं होतं। कोट्यवधी रुपये हे पतसंस्थांनी आणि बँकांनी त्यांचे घेऊन फरार झालेले आहे। मग जे नियम आदर्श डायरेक्टर्स आणि चेअरमॅन वर आहे, मग दुसरे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन खूप मोठे आहे, पैशाने खूप ताकदवर आहे, मग त्यांना का अरेस्ट करण्यात येत नाही? मलकापूरचे, अजंताचे, देवाईचे, ज्ञानोबाचे, यशस्वीचे, काय नेमकं कारण आहे? कृष्णाचे काय हे साहेब की पैशामध्ये खूप ताकद आहे आणि हे सगळे लोक किती गरीब आहे। म्हणजे 95 इयर्सची एक महिला आहे, एक महिलाचे 4 लाख रुपये आज रस्त्यावरती भीक मागत आहे। आज 6-8 महिने झाले गिरीश महाजन आणि दिलीप वळसे पाटील दोघांनी रस्त्यावर येऊन हे सगळ्यांना आश्वासन दिले होते की रस्त्यावर आश्वासन दिले होते की 1.5 महिन्यामध्ये आम्ही तुमचे पैसे परत करू। मग उल्लू बनवते का तुम्ही? तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही रात्री 3 वाजता परिपत्रक काढू शकतो। मग हे लाखोंच्या संख्येने जे ठेवीदार आहे यांच्या बाबतीत तुम्ही सांगा, तुम्ही लेखी आश्वासन द्या आम्हाला की 1 महिन्यामध्ये तुम्ही देणार आहे करके। 1 मिनिट आम्ही इथे थांबणार नाही। सगळे लोकांना बाहेर घेऊन जाण्याची जबाबदारी माझी असणार। उल्लू बनवते तुम्ही गोरगरीब लोकांचे। ती महिला जी आली होती 95 इयर्सची, फक्त 60,000 रुपये आहे तिचे, 60,000 रुपये। तिची आई असेल, कुणाची आई असेल ते, किती पोलीसवाल्यांचे पैसे, आर्मीचे 80% जे लोक देशाच्या आपल्या संरक्षणासाठी गेले होते त्या लोकांना फसवले। कोण जबाबदार आहे त्याचा? आणि कोणी का बोलत नाही? आसू गॅस सोडण्याचं काय कारण होतं? मी सगळ्यांना सांगितलं होतं, माईक मध्ये सांगितलं होतं की आपण कुठल्याही प्रकारचा हल्ला गुल्ला करायचा नाही आहे। डिव्हिजनल कमिशनर एसी ऑफिस मध्ये बसणार आणि हे लोक आपल्या हक्काचा कष्टाचा पैसा घेण्यासाठी रस्त्यावर उन्हामध्ये बसणार। हे लोकशाही आहे का तुमच्या गुंडागिरीत सुरू आहे? पोलिसांचा वापर कशाला करतो तुम्ही? महिलांवर लाठीचार्ज कशाला केलं तुम्ही? महिलांना चुमक्या घेत होते। आता नेमकी काय मागणी आहे तुमची? आम्ही पोलिसांसमोर एकच उपाय आहे, यांनी लाठीचार्ज करा, आसू गॅस सोडा,
इथे ॲम्ब्युलन्स आणा आणि सगळ्यांना तुम्ही जेलमध्ये पाठवा किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवा. जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात मी स्पष्टपणे बोललो होतो, विभागीय आयुक्त साहेबांनी पोलीस कमिशनरांना इथे बोलवा, DDR ऑफिसच्या अधिकाऱ्यांना इथे बोलवा. काय येत नाही? स्क्रीनवर बसून आपल्याला सगळं हे बघायचं आहे. कोणी आदेश दिलं होतं हे महिलांवर लाठीचार्ज करण्याचा? आसू गॅस सोडण्याचा कोणी अधिकार दिलं होतं हे महिलांवर? मंत्री गिरीश महाजन आणि दिलीप वळसे पाटील जेव्हा आले होते, अधिवेशनासाठी आले होते, तर रस्त्यावर उभे राहून त्यांनी सगळ्यांच्या समोर आश्वासन दिले होते की जे राहिलेले आहे त्यांना आम्ही अरेस्ट करू 8 दिवसाचा आत. काय अरेस्ट करत नाही? पैसे तुम्हाला बी पण मिळाले का? मलाही तो पाय ठेवले समोर. गिरीश महाजन, दिलीप वळसे पाटिल दोनों आके आश्वासन दिए थे रोड के ऊपर इनके सामने 1.5 महीने के अंदर तुम्हारा पैसा वापस देंगे करके. तो तुम बेवकूफ बना रहे हैं गरीब लोगों को. सर 17 लोग मर चुके हैं इसके अंदर से, 17 लोग मरे हैं. कौन जिम्मेदार है इसके लिए? कौन जिम्मेदार है मुझे बताइए. देना पड़ेगा सर, वरना मैं ये आंदोलन है तो रात में 2 क्यों नहीं बैठता मैं हटवाने. आपको लाठी चार्ज चलाना है, छोड़ने का रीजन नहीं.